नमस्कार क्रिकेट प्रेमींनो, मित्रमैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सगळे? कसोटी क्रिकेट बघण्याकरता मी जीवाचा आटापिटा का करतो हे जे क्रिकेटवरती खरं प्रेम करतात त्यांना नक्की आज कळालं असेल. कारण सामन्यामध्ये विविध रंग दिसतात. आज वाटलं होतं निम्मा डाव जर का 90 धावांमध्ये गुंडाळला गेलेला असला तर कदाचित श्रीलंकेला फॉलो ऑन मिळेल, परंतु क्रिकेटमध्ये 2-2-4 असं खास करून कसोटीमध्ये तरी होत नाही. आपल्याला खेळाचा रंग बदललेला दिसतो आणि त्याच्याबद्दलच आज मी तुमच्याशी बोलणार आहे. अजिबात कुठेही जाऊ नका, बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदन लेले क्रिकेट अँड बियॉन्ड. कसोटी क्रिकेट ह्याला टेस्ट कसोटी असं का म्हणतात? हे दरवेळेला सामना चांगला जेव्हा रंगात येतो तेव्हा आपल्याला बघायला मिळतं. आजच्या सामन्यामध्ये जर का तिसऱ्या दिवशीच्या खेळाकडे लक्ष टाकलं तर आपल्याला या गोष्टी नक्की अनुभवायला मिळालेल्या असतील. त्याचं कारण असं आहे की श्रीलंकेच्या मधल्या फळीतल्या 2 फलंदाजांनी जी काही आज लढत दिली ती अत्यंत कौतुकास्पद होती. कारण एक क्षणाला असं झालं होतं की सुरुवात भारताची खराब झाली, कारण ऑल आऊट अगदी पहिल्या ओव्हरमध्येच झालेला आहे. आणि त्याच्यानंतर जेव्हा श्रीलंकेच्या बॅटिंगची सुरुवात झाली तेव्हा पहिल्या ओव्हरच्या अगदी दुसऱ्या बॉलवरतीच त्यांच्या महत्त्वाच्या सलामीच्या बॅट्समनची विकेट गेलेली होती. सिराजला ती विकेट मिळाली आणि त्याच्यानंतर दर थोड्या अंतरानं श्रीलंकेचे फलंदाज बाद होताना आपल्याला दिसले. बॉलची खेळपट्टी झाकल्यानंतर कित्येक वेळेला मला अनुभव आलेला आहे की झाकलेल्या खेळपट्टीवरती बॉल तेवढा वळत नाही. कारण जेव्हा तुम्ही खेळपट्टी झाकता तेव्हा थोडीशी आर्द्रता त्याला मिळते, कोरडेपणा कमी होतो आणि बॅटिंगला थोडंसं सोपं पडतं. हे मी वेस्ट इंडिजमधल्या एका सामन्याचं उदाहरण देऊन तुम्हाला सांगतोय. आज मात्र तसं झालं नाही. भारताच्या स्पिनर्सना बॉलच्या खेळपट्टीकडनं सतत थोडी का होईना मदत मिळत राहिली आणि अर्थातच भारताच्या तिन्ही फिरकी गोलंदाज जे तिघही डावखुरे आहेत पण त्यांच्या गोलंदाजीमध्ये विविधता आहे. कारण एकीकडे रवींद्र जडेजा हवेत जास्त उंची देत नाही, पटकन बॉल टाकतो. दुसरीकडे मानव सुद्धा ट्रॅडिशनल लेफ्ट आर्म स्पिनर आहे जो हवेमध्ये उंची देतो आणि बॉल वळवतो. आणि तिसरा आहे कुलदीप यादव जो लेग स्पिनही टाकतो आणि गुगलीही टाकतो. त्यामुळे दिसायला तिन्ही डावखरे फिरकी गोलंदाज परंतु तिन्ही वेगळे आहेत. मी एवढंच म्हणेन, संजय मांजरेकर हॅलो, मी एवढंच म्हणेन की भारताच्या या तिन्ही फिरकी गोलंदाजांनी जी विविधता माऱ्यामध्ये आणली होती त्यामुळे परिणाम साधला गेलेला आहे. मानव सुतारचं कौतुक करायला लागेल. त्याला पदार्पण करताना पाहिलं अफगाणिस्तान विरुद्ध जो कमकुवत संघ होता, परंतु श्रीलंकेचा संघ हा तसा कमकुवत संघ नाही, कारण ते फिरकीला चांगलं खेळतात. मी एवढंच म्हणेन की मानव सुतारला पहिल्या बॉलवरती जेव्हा दिनेश चंडीमलची विकेट स्टंपातला बॉल वळून बाहेर गेला आणि तो कॉटबँड झाला तेव्हा म्हणलं या खेळपट्टीमधनं हे 3 स्पिनर श्रीलंकेच्या फलंदाजांना प्रश्न विचारणार. तसंच झालं, कारण 5 फलंदाज त्यांनी 90 रनमध्ये आऊट काढले होते. पत्रकार कक्षामध्ये चर्चा चालू झाली की सामना बहुतेक लवकरच संपेल. चौथ्या दिवशी क्रिकेटमध्ये असं होत नसतं, कारण निरोशन डिक्वेला जो विकेट किपर बॅट्समन आहे 3 वर्षांनंतर श्रीलंकन संघात आला. अप्रतिम त्यांनी बॅटिंग केली आणि समोर जो सोनल होता त्या सोनलनी इतकी वेगळ्या पद्धतीची बॅटिंग केली. दोघंही लेफ्ट हँडर, खेळण्याची पद्धत वेगळी, स्वीप आणि रिव्हर्स स्वीप यांचा सुरेख वापर त्यांनी केला. आणि हे करत असताना त्यांनी स्ट्राईक सतत रोटेट करत ठेवला आणि त्याच्यामुळे भारताच्या फिरकी गोलंदाजांना सुद्धा खेळताना त्यांना त्रास झाला नाही. भारताच्या फिरकी गोलंदाजाचा टप्पा आणि दिशा इतकी उत्तम होती की जर ते नुसतेच लटकवून बचाव करायला गेले असते तर मला वाटतं त्यांची विकेट लवकर गेली असती. थोडासा अरे हो बाबा नको वाजू एवढं त्यांनी रिव्हर्स स्वीप आणि स्वीप यांचं सुरेख मिश्रण केलं आणि त्यामुळे भारतीय फिरकी गोलंदाजांकडे अनुभव असून सुद्धा त्यांना या 2 डावखुऱ्या फलंदाजांना रोखताना खूप त्रास झाला. कौतुक करायला लागेल सोनलचं, ज्यांनी शतक केलं. डिक्वेल यांनी ज्यांनी 80 धावा केल्या, 146 धावांची भागीदारी त्यांनी केली. त्यामुळे श्रीलंकन संघ अडचणीतनं बाहेर आलेला आहे. सोनलच्या बॅटिंगचं कौतुक एवढ्याकरता मला वाटतं कारण ह्यांनी शतक ठोकलं, 4 चौकार 2 षटकार बघा. आणि तरी 160 ते 65 बॉलमध्ये त्यांनी सेंचुरी केली आहे. म्हणजे या सेंचुरीला तुम्ही आक्रमक शतक कसं म्हणू शकत नाही, म्हणायलाच लागेल. कारण कसोटी क्रिकेटमध्ये 160 बॉलमध्ये जर का तुम्ही शतक करत असला
तर ते आक्रमक शतक समजलं जातं. पण त्या शतकामध्ये मोकळ्या जागेमध्ये बॉल मारून पळून धावा काढण्याचं त्याचं तंत्र अप्रतिम होतं. त्यामुळे वेल प्लेड सोनम, वेल प्लेड डिक्वेला यांच्या पार्टनरशिपनी आज सामन्यामधली जान टिकून राहिली आहे. भारतीय संघाला दणकट मोठी 170+ धावांची आघाडी मिळाली आहे. त्यामुळे फॉलो ऑन वगैरे देण्याच्या फंदात मला वाटतं भारतीय संघ पडणार नाही. परत एकदा बॅटिंग करेल, धावांचं ओझं वाढवेल, खेळपट्टी थोडीशी अजून खराब होईल आणि मग ते त्यांना समोरच्या संघाला बॅटिंगला बोलवतील. हा माझा अंदाज झाला. आजच्या सामन्यामध्ये एक मजेदार गोष्ट अशी बघायला मिळाली की ती लेफ्ट हँडर्स भारतीय संघामधले 6 खेळाडू डावखुऱ्या पद्धतीने बॅटिंग करत होते. समोरच्या संघामधले 4 खेळाडू डावखुऱ्या पद्धतीने बॅटिंग करत होते. आणि त्याचबरोबर भारताचे 3 फिरकी गोलंदाज सुद्धा डावखुरे फिरकी गोलंदाज आहेत. परंतु या सगळ्या डावखुऱ्या खेळाडूंमध्ये सुद्धा विविधता होती. आणि तुम्ही जर का पाहिलं, पहिल्या भारतीय संघामध्ये अप्रतिम शतक कोणी केलं? डावखुऱ्या पडिक्कलनी. त्याला 7 कुडी दिली तर त्याच्यामध्ये रिषभ पंतनी. नंतर भारतीय संघाविरुद्ध धावा कुणी केल्या तर डिक्वेला आणि सोनलनी, दोघंही डावरे. त्यांना रोखलं कुणी तर जडेजा आणि मानव सुतारनी. एकंदरच खेळ हा डावखुऱ्या खेळाडूंचा खेळ होता. मला वाटतं कसोटी क्रिकेटमध्ये जर का रिझल्ट लागायचा असला तर एक लय यायला लागते. 3 दिवसामध्ये एक इनिंग संपायला लागते. ती इनिंग संपलेली आहे. त्यामुळे लय उत्तम आहे. रिझल्ट लागण्याची शक्यता खूप आहे. 2 दिवस पावसाचा अंदाज हा बरा आहे. आज दिवसभर खेळ झाला. अगदी शेवटच्या टप्प्यात पाऊण तासाचा खेळ उरलेला असताना पावसाची सर आली आणि आच्छादनं टाकली गेली. पण मला वाटतं 4थ्या दिवशी भारतीय संघ हातात आलेली आघाडी अजून वाढवेल, समोरच्या संघावरचं दडपण अजून वाढवेल आणि नंतर त्यांना परत बॅटिंगला बोलवेल. 4थ्या दिवशी काही फलंदाजांना बाद करण्यामध्ये भारतीय गोलंदाजांना जर का यश आलं तर या सामन्याच्या 5व्या दिवशी विजयाचा प्रवास करणं हे शक्य होणार आहे. आणि तेच बघायला तुमचा प्रतिनिधी म्हणून मोठ्या उत्साहाने मी गॉल मैदानावरती येणार आहे. तुम्हाला कशी वाटली आज डिक्वेला आणि सोनलची बॅटिंग? त्यांच्या बॅटिंगमधली तडफ, स्ट्राईक रोटेट करण्याची पद्धत मला खूप आवडली. तुम्हाला आवडली की नाही? आणि त्याचबरोबर मानव सुतार आणि जडेजानी टिचून बॉलिंग केली, समोरच्या संघावरचं दडपण वाढवलं. कारण लक्षात घ्या, लंच ते टी टाईममध्ये विकेट गेलेली नव्हती तरी भारतीय संघ खालमानेनी परत आला नाही. त्यांना माहिती होतं ही भागीदारी तोडली की आपण परत एकदा यशाचा मार्ग पकडू शकतो. त्यामुळे या दोघांच्या बॉलिंगचं सुद्धा कौतुक करायला लागेल. पण खरं कौतुक करायला लागेल ते सोनलच्या शतकाचं, डिक्वेलाच्या 80 धावांचं आणि त्या दोघांच्या भागीदारीचं. कारण त्यामुळे या सामन्यातली रंजकता ही कायम राहिलेली आहे. बाय बाय.